अंडी तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असतील आणि खाल्ली सुद्धा असतील, पण आज मी तुम्हाला खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशा पद्धतीने अंड्याची चांगली मस्त चमचमीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर रेसिपी पूर्ण पहा, आवडली तर लाईक आणि शेअर करा। तर ही चमचमीत रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत। यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 उभे चिरलेले रफली चॉप करून घेतलेले कांदे घातलेत। यानंतर एक मोठा टोमॅटो सुद्धा यामध्येच घालायचा, एक आल्याचा तुकडा घातलाय, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। आता पाणी न घालता आपल्याला रफलीच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पल्स मोडवर फक्त एकदा फिरवून घ्यायचं आहे। हे सगळं साहित्य तुम्ही चॉपरमध्ये घालून सुद्धा चॉप करू शकतात। फक्त कांदा बारीक कापायचा नाही, तर अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचा, म्हणजे ही रेसिपी खायला अप्रतिम लागते। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे, रेसिपी बनवायला घेऊयात। यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय, तुम्ही पॅन किंवा कढई काहीही घेऊ शकता। पॅन चांगला गरम झाला की 2 चमचे तेल घालायचं, 1 चमचा जिरं, जिऱ्याला चांगला खमंग सुगंध यायला पाहिजे। याला चांगला सुगंध यायला लागलेला आहे, रंग सुद्धा याचा बदललेला आहे। आता यामध्ये आपण जे रफली वाटण करून ठेवलं होतं ना जाडसर, ते घालायचं आहे। असं वाटण केल्यामुळे काय होतं, एकतर आपला कांदा आता खाली येत नाही, आणि नाहीतर तुम्ही काय करायचं, एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा, तसं केलं तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। आता हे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आहे ती परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही। 2 ते 3 मिनिटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे याला सुगंध चांगला येतो। आणि लीड ठेवून 2 मिनिटं चांगलं हे वाटण शिजवून घ्यायचं। तर 2 मिनिटं वाफेवर छान वाटण हे शिजवून घेतलंय मस्त। आता याला सुगंध यायला लागलेला आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा मी इथे चिकन मसाला घातलेला आहे। तुम्ही अजून दुसरा कुठला मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तर तो घातला तरी सुद्धा चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या वाटणामध्येच हे मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। वाटण आणि मसाले चांगले मी 2 मिनिटं परतून घेतलेले आहेत, चांगले शिजवून घेतले। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलंय आणि पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, थोडाच पाण्याचा वापर करायचा। तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त पातळ हवी असेल तर पाणी घालू शकता जास्त। लीड लावून 2 ते 3 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त मसाला शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत, तर अंडी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहेत। वाटीमध्ये अशा पद्धतीने काढून घेतली ना की ती घालायला सुद्धा खूप सोपी जातात। तर तुम्हाला जेवढी अंडी हवी असतील तेवढी अंडी तुम्ही यामध्ये घालू शकता। तर मी 3च अंडी घालणार आहे। तर 3 अंडी मी सेपरेट वेगवेगळी अशी वाटीमध्ये काढून घेतली, म्हणजे ती अशी पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घालायला खूप सोपी जातात। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नकात। आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नकात, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता मी इथे 3 अंडी फोडून वाटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने घातलेली आहे। आता याला अजिबात मिक्स करायचं नाही, फक्त बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची आहे आणि लीड लावून 3 ते 4 मिनिटं वाफेवरच आपल्याला ही अंडी शिजवून घ्यायची आहेत। तुम्ही अंडा मसाला तर बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारे बनवला असेल, पण या माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही हा अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा, खायला अप्रतिम लागतो। तर 4 ते 5 मिनिटातच आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे। याला एक लबाबदार अंडा मसाला बोलू शकता तुम्ही, खायला खूपच भन्नाट लागतो। याचा रंग पाहू शकता। 3 ते 4 मिनिटातच हा अंडा मसाला शिजून तयार होतो। स्लो फ्लेमवर आपल्याला एकदम मीडियम फ्लेम ठेवून शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुरेख आलाय, दिसायला इतका सुंदर दिसतोय आणि खायला तर खूपच अप्रतिम लागतो। तुम्ही हा अंडा मसाला चपाती बरोबर किंवा पावाबरोबर खाऊ शकता। तुम्हाला काही वेगळं खायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही रविवारी किंवा संडे स्पेशल काही वेगळं बनवायचा कंटाळा येत असेल तर अगदी 10 मिनिटात बनणारी ही चमचमीत अंड्याची रेसिपी नक्की बनवू शकता। तर आजची रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि मी यापूर्वीसुद्धा अंड्याचे बरेच पदार्थ अपलोड केलेले आहे। अंड्याच्या नाश्त्याचे प्रकार अपलोड केले आहेत। एक मसाला वेगळ्या पद्धतीने बनवून अपलोड केलेला आहे, ती रेसिपीसुद्धा पाहायला विसरू नका। तर आजचा हा अंडा मसाला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।